नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक कोणत्याही चर्चेत सहज विजय मिळवतात, तर काही लोक प्रत्येक वादात पराभूत होतात, तर बुद्धिमान लोक वाद चर्चांमध्ये नेहमीच यशस्वी होतात। पण त्याचं गुपित नेमकं काय आहे? बोलण्यापूर्वी विचार करणे, विरोधकांना योग्य प्रकारे हाताळणे आणि वादाचा शेवट मोठेपणाने करणे हीच आहेत यशस्वी लोकांची रहस्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बुद्धिमान लोक कसं बोलतात, वाद जिंकण्यासाठी कोणती शक्तिशाली सूत्रे वापरतात आणि कशा प्रकारे आपणही आपल्या बोलण्याने प्रभाव टाकू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास यशस्वी तंत्र आम्ही सांगणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। जीत की हार व्हा तैयार, डॉक्टर उज्ज्वल पाटणी आपल्या पुस्तकात काय म्हणतात ते पहा। वादाचा शेवट मोठेपणाने घेऊन करा। तुम्ही एक व्यावसायिक असा किंवा एखाद्या संस्थेत कार्यरत असा, तुमचे लहान कुटुंब असो की मोठे, तुम्ही एखादा क्लबचा भाग असा की सामाजिक प्रक्रियेचा गृहीत धरून चला की बुद्धिमान लोक एकत्र येण्याच्या ठिकाणी वाद हा होणारच। कोणत्याही प्रकारच्या चर्चेचा किंवा वादाचा शेवट करणे ही खूपच संवेदनशील बाब असते। मला असे वाटते की कोणत्याही वादाचा शेवट संबंध बिघडून होऊ नये, त्यामुळे काही गोष्टींवर लक्ष द्या, जसे की तुमचा वाद व्यक्तीच्या विचारांवर होत आहे, व्यक्तीसोबत नाही, हे लक्षात घ्या। प्रत्येक वाद जिंकणेच गरजेचे नाही। कित्येक वेळा पराजय स्वीकारला तरी आपण विजयी होत असतो। तुमची इच्छा असून देखील तुम्ही शेवट करू शकत नाही असा कोणताही वाद नसतो। तर सार्वजनिक ठिकाणी खूपच आवश्यक असेल तर इतरांना वादात कमी लेखणे टाळा। एखाद्याला हरविलेत तरी सन्मानपूर्वक माघार घेऊ द्या। वाद मुद्द्याचा असतो, व्यक्तिगत नसतो। वादानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या व्यक्तीला हॅलो म्हणणे तुमच्या शक्तिशाली असण्याची ओळख असेल। योजनाबद्ध मौन तुमच्या विजयाची शक्यता कित्येक पटींनी वाढविते। कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर करणे, प्रश्नोत्तर सत्र किंवा वादात स्वतःचा मुद्दा सशक्त रीतीने आणि सत्य गोष्टींसह समोर ठेवा। इतरांकडे लक्ष देऊ नका। कोणत्याही वादात शारीरिक व्यंग, वर्ण, जात, क्षेत्र, धर्म किंवा स्त्री पुरुष यासारख्या कटू विषयांवर कट्टर विधाने करू नका। नसता वादाचा शेवट खूपच वाईट होईल आणि तुमची प्रतिमा देखील वाईट होईल। मला वाटते की वादाची सुरुवात कोणीही मूर्ख करू शकतो, परंतु सकारात्मक शेवट करण्यासाठी खूपच शहाणपण लागत असते। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, जुन्या गोष्टी उकरून काढू नका। विद्वत्तापूर्ण वाद घालणे सर्वांनाच शक्य होत नाही। लोक वादात जिंकण्यासाठी किंवा स्वतःचा मुद्दा खरा करण्यासाठी जुने मुद्दे मध्येच उभे करतात। जुन्या गोष्टी उकरून काढल्यामुळे दुसरा पक्ष उत्तेजित होतो आणि तुमच्या खऱ्या गोष्टींवर सहमत होण्यास नकार देतो। वाद मोठा होतो आणि जुन्या जखमा पुन्हा वाहू लागतात। सतत जुन्या गोष्टी उकरून काढल्यामुळे तुमचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि मूळ मुद्द्यावरचे बोलणे दुसरीकडेच वळते आणि तुमचे पितळ उघडे पडेल अशा गोष्टी समोर येऊ शकतात। होऊन गेलेल्या गोष्टी उकरून काढणाऱ्या व्यक्तीला अपरिपक्व मानले जाते आणि त्यांना कोणीही गंभीर होऊन ऐकत नाही। त्यामुळे प्रत्येक वाद वर्तमानात असायला हवा आणि तो वर्तमानातच संपून जायला हवा। त्यात मागचा दिवसही नसावा आणि पुढचाही नसावा। नंतरचा आणि शेवटचा मुद्दा, इतरांना असहमत होण्याचा अधिकार आहे। तुमच्या प्रिय व्यक्ती, तुमचे सहकारी किंवा इतर लोक तुमच्या म्हणण्यावर सहमत होत नसतील तर उत्तेजित होण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही।
इतर लोक तुमचा विरोध करतील किंवा करत असतील तर तर्काचा आधार देऊन त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. तरीही ते तुमच्याशी सहमत होत नसतील तर असहमत होण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. पतीला वाटते की पत्नीने प्रत्येक वेळी सहमत व्हावे, बापाला वाटते की मुलाने सहमत व्हावे आणि याच अपेक्षातून वाद उभे राहतात. बॉसला कर्मचाऱ्याने असहमत व्हावे असे वाटत नसते. वरिष्ठांना कनिष्ठ माणसाने सहमती दाखवावी अशी अपेक्षा असते. थोडाही विरोध किंवा असहमती दिसली तर लगेच व्यक्तिगत शत्रुत्व तयार होते. त्यामुळे इतरांची असहमती सन्मानाने स्वीकारा. त्यांना दाबून टाकू नका. त्यांना लहान किंवा मूर्ख लेखू नका. त्यांना त्यांचे विचार व्यक्त करू द्या, कारण तेव्हाच ते तुमच्या टीमचा भाग बनतील. दोन व्यक्ती सोबत असलेल्या असतील आणि प्रत्येक मुद्द्यावर सहमत होत असतील तर सारे चिंतन त्यातील एकच व्यक्ती करीत आहे आणि दुसरा मूर्ख आहे असे समजा. आपली प्रत्येकच गोष्ट तर्कपूर्ण आणि सत्य नसेल हेही आपल्याला स्वीकारावे लागेल. त्यामुळे प्रत्येक वेळी सर्वजण आपल्याशी सहमत होतीलच असे नाही. मला वाटते की माणसाच्या प्रगतीचे कारण सहमती नव्हे तर असहमती हे आहे. असहमती नसती तर जगात नेहमी नवीन शोधांना चालना मिळालीच नसती. मला वाटते की दुर्बल व्यक्ती असहमत होऊ शकत नाही, कारण त्यासाठी स्वतंत्र विचारशक्ती हवी असते. आपले म्हणणे समोर ठेवण्याचे धाडस असावे लागते आणि इतर लोक आपली गोष्ट नाकारतील तेव्हा ते सहन करण्याची हिंमतही असावी लागते. त्यामुळे असहमत होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विरोधक किंवा शत्रू समजू नका, कारण त्याच विरोधात यशाचे रहस्य लपलेले असू शकते. अशा प्रकारचे विचार आपल्याला जीत की हार व्हा तय्यार या पुस्तकात डॉक्टर उज्ज्वल पाटणी हे सांगतात. तुमच्या शब्दांची ताकद अफाट आहे. ती योग्य प्रकारे वापरली तर तुम्ही कोणत्याही चर्चेत जिंकू शकता आणि कोणत्याही वादाचा शेवट मोठेपणाने करू शकता. तर यशस्वी लोक जुन्या जखमा उकरत नाहीत, तर इतरांच्या मतांचा आदर करतात आणि पराजय स्वीकारावा लागला तरी सन्मानपूर्वक माघार घेतात, कारण त्यांना माहिती असतं की वाद जिंकण्यापेक्षा संबंध टिकवणे जास्त महत्त्वाचे असते. आता प्रश्न आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात. विचार न करता कोणत्याही चर्चेत उतरता की बोलण्यापूर्वी योग्य विचार करून तुमची बुद्धिमत्ता दाखवता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी बोलण्याची कला आत्मसात करावी लागते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.